हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर महालक्ष्मीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गौराई येणार आहेत, कुणाकुणाच्या इथं येणार आहेत, आमच्या इथं पण येणार आहेत. म्हणजे येणार होत्या पण आता नाही येत, आता भावाच्या इकडं आहेत. तर तसंच नेहमीप्रमाणे आपण स्वच्छता करतो, बरोबर आहे का नाही. आणि महालक्ष्मी असं म्हणूनच हे नाही तर देव पण आहेत आपल्या इथं. तर बघू शकता तुम्ही तुळशी वृंदावन, तुळशीचा आज मान असतो. ही तुळस आहे, सारवून वगैरे घ्यायचं आहे. आज येणार आहेत, 4-5 वाजता येतील. तर तसंच मी शेण ही आणून ठेवलं आहे, बघू शकताय तुम्ही. आणि याच्यात शॅडो आहे तुळशीलाही, आणि ती शेण आहे. हे सगळं सारवून घ्यायचं मस्तपैकी. हिरवं असलं म्हणजे सण असल्यासारखं वाटतं. घरं पण सारवून घ्यायच्यात. आणि तसंच बघा इथं पण बिळ बांधलंय, बघू शकताय तुम्ही. आता या घरात पण यायला लागले. आता हे कधी भितर पडून सांगता येत नाही, तर जाऊ द्या, ती काय माझं रोजचंच. तर तसंच देवपूजा पण झालेली आहे, चहा ठेवलाय. आता बरं वाटतंय का? हा, कशाचं बरं आहे, चक्कर येते, गुडघं दुखत्यात. हो. तर मला पण म्हणजे रांजणवाडी उठली होती, तर बघू शकताय मी. हो का, रांजणवाडी उठली होती. 2 दिवस असा डोळा झाकला होता, कणकणी आलती, म्हणून मी हेडे आधीच टाकलं. तर भरपूर अशा आहे, म्हणजे भरपूर असं सपोर्ट केला बरं का. भरपूर जणांना असं चांगलं वाटलं. तर तसंच आपली बानूबाई पण खिळती, बघू शकताय का. आंघोळ वगैरे झाली तिची, खिळती ती, बघू शकताय, खेळणं चालू आहे. तर आता गुळ डाळ आणून ठेवली, कारण ती पण लक्ष्मीच आहे. आणि तुम्हाला एक दाखवते मी, थांबा. आता माझ्या लक्षात आलं की मला हे करायचं होतं, महालक्ष्मी. अगं तेल जाऊ द्या, आजच्या दिवस तेल सांडलेलं चांगलं असतंय. कालच आणलाय, रात्रीच आणलाय पुडा. तर बघू शकताय तुम्ही, दिसतंय का? मी हातात घेऊन दाखवते तुम्हाला. आता पण हे करायचंय, ही बघू शकताय तुम्ही, महालक्ष्मी आहे का नाही. थांबा, दाखवते मी तुम्हाला. छोटी बांधणी आणायची होती. तर हे बघू शकताय तुम्ही, महालक्ष्मी. हिला आता स्वच्छ करायची. देवपूजा झाली, हळदी कुंकुनी हे झालंय. तर खालीच असल्यामुळं नाही का, हे पाण्याने ही खराब व्हायला लागले. आणि म्हणून ही कोल्हापूरची लक्ष्मी आहे. तर ही पण महालक्ष्मीच आहे, बघू शकता. घ्या सगळ्यांनी आशीर्वाद. आता तुम्ही म्हणता ताई कशाला उचलली, नाही तर तुम्हाला मी दाखवणार होती, तुम्हाला आशीर्वाद देणं. आणि महत्व काय आहे माहितीये का, महत्व की आई आहे का नाही, आईच्या अंगात कोल्हापूरची लक्ष्मी आई येते. कोल्हापूरची लक्ष्मी आई येते. तसंच ही बघू शकताय. कसं आहे माहितीये का, पहिल्या जी गोष्टी आहेत, परंपरा आलेल्या, ती पालन करावंच लागतात. आणि तसंच परडी पण आहे वल्लाला. तुळजापूरची आई आहे, तुळजापूरची आई आहे. तर तसंच बघू शकताय आता तुम्ही, किती आहे वा. हा का, पाठीभर देव आहेत का नाही, पण आपण मनामध्ये ठेवायचं. आणि तसंच माझं कसं आहे माहिती का, कधी मी हात पण जोडत नाही. तुम्ही म्हणसान की ताई तू कधी देवाला तुझ्या डोक्याला खूप, असं काय नाही, असं काय नाही. कसं असतं माहितीये का, मनामध्ये भावना असले ना, मनामध्ये भावना देवा मला पावना, असं असतंय. आणि मी प्रत्येक गोष्ट मी सगळ्याला मानतीच, असं काय नसतंय माझं. तर उचलून दाखवायचं एकच कारण आहे की आज लक्ष्मी येणार आहेत. आणि आपल्या इतर गौराया मोठ्या घरी गेलेल्या आहेत, म्हणून त्या गौराया कसं आहे माहिती आहे का, आता इथं गुशीन ही लागलेल्या, रासार जाग,
त्याच्यासाठी थांबायचं आणि पावसा पाण्याचं दिवस आणि 1 वर्ष बसवलं होतं तर सगळं नाही का नसतावा झाला. म्हणून आई म्हणली की बाबा आता तू घरं ही बांधल्यात, तू नेऊ शकतोय, म्हणून ती मोठ्या घरी गेलेल्या आहे त्या महालक्ष्म्या. तर तसंच ध्यान होतं मला, कारण मला कळतंय असं मी महालक्ष्म्या बसवत आलेले आहे. आणि ती जी आता महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरची लक्ष्मी दाखवली का नाही तुम्हाला, तर त्यासाठी मला ती उभी करायची, कायमचीच उभी करायची. तर आता तसाच घटाचा पण महिना येणारच आहे, पुढचा महिना घटाचा येणारच आहे. धुणं सारवण हे झालं की म्हणजे काय ग, पुरणपोळी ही असं करून गाणे ठेवून ही आता साजरा करायचे. पण ही सगळी पोरं लागतात. आता पोरं येते ती का नाही ती मला माहीत नाही. तर हेडच्या माध्यमातूनच मी सांगते सगळ्यांना की तिन्ही भाऊ माझं आणि भाऊजाया यावं, कारण आत्ताच नाही, पुढच्या महिन्यात घटाच्या महिन्यात गाणी ठेवायच्यात आणि ते खर्च फराळीचं ठेवायचं आहे असं माझं स्वप्न आहे. स्वप्न म्हणजे कसं आहे माहिती आहे का, परंपरा काय म्हणतात काय की असंही रुळ जात असतंय, बरोबर आहे का नाही. तर म्हणून त्यासाठी मी मान्य आणणार आहे आणि हात पण आणणार आहेत आणि पाठ तर आहेच घरात ऑलरेडी, त्याच्यावर उभा करायची कायमचीच. त्यासाठी काहीच खर्च नाही, फक्त या सगळ्यांनी आणि आशीर्वाद घ्या. कसं आहे माहिती आहे का, देवापासून देव पण आहे, असं नाही की नाही, देव आहे. आपण मनापासनं बिंबीला वड पडण्यापेक्षा तर म्हणजे वड पडून तर आपण मनापासून मागितलं ना तर प्रत्येक गोष्टी आपल्या घडतात पण आणि ते साकार पण होतात. म्हणून त्यामुळं ना तुम्ही तर बघितलंच असन, तर देवारा ही तर आपलं ही झालेलंच आहे. पण तसंच मला देऊळ पण बांधायचं आहे. तर बघू आता काय होतंय काय नाही, सगळ्यांनी हातभार तर लावला तर होईल. आणि मग ती आता जी मुखवटा दाखवला का नाही ती तिथं देवळातच असं उभा राहता येईल, कारण कुत्री मांजरं जातात ना, त्याला गेट वगैरे नाही, म्हणून मी आईनं इथंच ठेवलाय. तर ती स्थापना करायची आहे म्हणजे देवी बसवायची. तर सगळ्यांनी तिन्ही पोरांनी त्यांच्या बायकांनी तिघांनी पण या आणि हे करा, आशीर्वाद घ्या, बस एवढंच म्हणायचंय. तर हेड आवडला असलं आणि याच्यात राग मानून घेऊ नका. आता तुम्ही म्हणता नावं घ्यायची, नावं नाही, मला 3 भाऊ आहेत, तिघांनी पण या. आणि कसं आहे माहिती आहे का, आता फोन नंबर आहेत माझ्याकडं, फोन पण मी करीन, बघू उचलला तर तिघांना पण फोन करणार मी. या बाबांनो पाया पडा, कारण कसं आहे माहिती आहे का, आशीर्वाद घ्या आणि जे आहे तुमची लेकरं बाळं ही पाया पडवा. आणि आपण सगळं माझं म्हणणं कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांनी एकत्र यावं, एकदा का होईना वर्षातनं 2 वर्षातनं नाही, वर्षातनं एकदा का होईना सगळ्यांनी मिळून सण साजरा करावा असं मला वाटतं. तर म्हणजे खूप भारी वाटतं ना. तर चला, मला सारवून ही घ्यायचं आहे. गौराया नसल्या म्हणून काय झालं, आपल्याला निवड तर करावंच लागतंय. बघू शकताय सगळं आणून ठेवलेलं आहे. तर चला, बाय.